नमस्कार. आपल्याला हाफ कटोरी म्हणजे फोरटक्स ब्लाउजचं कटिंग करायचंय आणि तेही पुढचा गळा आजकाल असा ब्रॉड आहे त्या पद्धतीचा. तर कसं करायचं कटिंग ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला मग. आपल्याला हाफ कटोरी ब्लाउजचं कटिंग करायचं म्हणजे फोरटक्स कटोरीचं. तर हे पूर्ण उंची घेतलेले अर्धा इंच वाढवलेलं आहे तो मार्जिंगसाठी, म्हणजे कंबरपट्टी आणि शोल्डर जोडण्यासाठी. मागचा गळा जेवढा आहे तेवढा घेतलेला आहे आणि मुंडा मी 5.5 ते 5.25 घेतलेला आहे. छातीचं माप मोठं आहे आणि कमरेचा चौथा भाग अधिक 2.5 इंच घेतलेला आहे. 1.25 इंच मार्जिंग आहे. 1 इंच पाठीमागचा डाच मारण्यासाठी आहे आणि शोल्डर जेवढं आहे मापाचं तेवढं शोल्डर ठेवलेलं आहे. गळा मोठा असल्यामुळे मी शोल्डर 2.25 इंच दोराबर असं ठेवलेलं आहे आणि छातीचा चौथा भाग अधिक 1.25 इंच घेतलेला आहे. तर हे पूर्ण बॅक साईडचं कटिंग आहे. आपलं फोरटक्स कटोरी करण्यासाठी आपल्याला आहे ना ब्लाऊज, तर असा बॅक साईड पहिला कट करावा लागतो. मग हे पूर्ण मी कट करून घेतलेलं आहे मुंड्याचा शेप देऊन. तर आता छातीचा चौथा भाग आपण ठेवून आणि 1.25 इंच मार्जिंग ठेवून बाकीचं राहिलेलं आपल्याला कट करायचंय. तर मला हे छाती 44.5 आहे, तर इथं 44.5 आणि 1.25 इंच इथं मार्किंग करायचं आणि हे एवढं मार्जिंग आहे हे कापडाचं ते एवढं कट करून टाकायचं, म्हणजे हे तयार माप आपल्याला राहील. आता बघा, हे मी इथून हे पूर्ण हे कट करून टाकणार आहे. तर आता हे भाग संपला, हा तयार छातीचा चौथा भाग 1.25 इंच मार्जिंग झालेला आहे. तर ह्याच्यावरून आपल्याला पुढचा भाग काढायचा. आता आपल्याला बाहीचं माप कटिंग करायचंय. तर मी बाहीची उंची पूर्ण घेतले, अर्धा इंच मार्जिंग वाढवलंय आणि दुमडपट्टीसाठी जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला दुमडपट्टीचं मार्जिंग केलेलं आहे. हे दंडाचं निम्मा भाग घेतलेला आहे आणि 1.25 इंच मार्जिंग घेतलेलं आहे. पूर्ण उंची आहे बाहीची, तेवढंच आपल्याला जेवढी बाही आहे तेवढीच बाही आपण इथं मार्किंग करायची आणि इथे 3.5 वरतून बाहीच्या वरच्या भागातून 3.5 इंचाचं खड्डा करायचा आणि इथं 1.25 इंचाचं मार्किंग करायचं आणि ते ह्या पद्धतीने मी शेप दिलेला आहे, म्हणजे सरळ. आणि आता इथं शेप द्यायचं आहे आपल्याला. तर पुन्हा मी सांगतो, ह्या टोकाने ह्या टोकाला असं क्रॉस करायचं आणि सरळ साधी बाही आहे ना ह्या दिशेने अशी जाऊ द्यायची. मग हा पाठीमागचा शेप झाला. तर आता पुढचा शेप येण्यासाठी या बघा, इथून असंच घेत 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 असा भागाने याला वळण द्यायचं. मग हे साध्या बाहीचा शेप होतो. फुग्याची बाही करायचं असेल तर तुम्ही 2 इंच वरती वाढवून पुन्हा ज्या पद्धतीने आपल्याला बाहीचा शेप द्यायचा आहे त्या पद्धतीने आपण असा बाहीचा शेप देऊ शकतो, जशी हवी तशी. पण अगोदर साध्या बाहीचं मार्जिंग टाकायचं आणि 2 इंच वर वाढवून आपण त्याला प्लेटवाली फुग्याची बाही करायची. तर आता हे मी साधी बाही करणार आहे आणि हे कट करून घेणार आहे. आता हे मुंडा टाकला ना, तर तो मुंडा मी हा मुंडा टाकलेला आहे, तो मुंडा मापाचा बघून त्याच्यात फक्त मी 1.5 इंच वाढवलेला आहे. आणि आता हे पूर्ण कटिंग करून मी बाहीचं घेईन, हे बघा. आणि आता हे बाजूनी असं सरळ ह्या दिशेने पूर्ण कटिंग करेन. तर आता हे साधी बाही मी कट केलेली आहे बघा. पाठीमागचा जो बाहीचा पाठीमागचा शेप आहे आणि पुढचा हे खड्ड्याचा शेप आहे, या पद्धतीने शेप करायचा. आणि जेवढा मुंडा आहे त्या मुंड्यामध्ये 1.5 इंच वाढवलेला आहे मी आणि पूर्ण बाही लांबी त्या पद्धतीचं कटिंग केलंय. परंतु आता याच्यामध्ये कसं असतं माहितीये का, लांब बाही असते. लांब बाही आली की हा दंडाचा मधला भाग आहे ना तो कमी होत जातो. हा कमी होत जायला की त्याला आपण आहे ना नकळत असं शेप देऊन हा पोर्शन कमी करायचा. का तर तो शेप येण्यासाठी बाहीचा, म्हणजे आपण टिप मारली ना दंडापासून तर ते बघा असं व्यवस्थित निमुळता बाहीचा शेप होऊन जातो. बघा, ह्या पद्धतीचं ही बाहीचं कटिंग झालेलं आहे. पाठीमागचा भाग आपण हा बॅक साईडचा काढलेला आहे. त्याच्यावरनं आपल्याला पुढचा भाग काढायचा आहे, तो म्हणजे फोरटक्स म्हणजेच हाफ कटोरी ब्लाउज. हे असं ठेवायचं पुढच्या भागाला आणि इथून 1 इंच वजा करायचं. 1 इंच पाठीमागून वजा करायचं, जसे पुढे तसेच साईडला. आता इथं 1 इंच मी वजा करणार आहे आणि ह्या पद्धतीने तुम्हाला सांगतो, इथे 1 इंच वाढवून घ्यायचं आणि इथे
पाव इंच वाढवायचं. पाव इंच वाढवल्यानंतर न हा सरळ रेष मारून घ्यायची. या बघा, सरळ रेष मारली की ह्याच्या खाली 1 इंच वजा केलेलं असतं आपण, ते असं भाग ठेवायचा आणि सरळ रेषेने याला सरळ रेष मारायची आणि ह्याच्यावरती 1 इंच परत घ्यायचं, इथं 1 इंच आणि इथून इथे 3.25 इंचावर मार्किंग करायचं क्रॉसमध्ये. बघा, हे मी सरळ 3.25 इंचावर मार्किंग केलेलं आहे. म्हणजे हा भाग इथपर्यंत संपला. आता राहिला साईडचा, तर हा मुंडा आहे तेवढा. इथं पाव इंच का वाढवलंय, तर इथं मुंड्याची डाच मारण्यासाठी. आता पुढचा गळा जेवढा मापाचा असेल तेवढा माप लावून आपण ब्लाऊजला पुढचा गळा घ्यायचा. आता बघा, मी असं पुढचा गळा आहे ना इथं ठेवीन आणि अशा आकाराने बरोबर इथे बसवून टाकायचा. कधी पण गळा पुढचा ब्लाऊजला लावूनच गळा घ्यायचा आणि इथे मार्किंग करायचं आणि ह्याला सरळ रेष मारायची. सरळ रेष मारल्यानंतर असा भाग हा उलटवून घ्यायचा आणि 3.25 इंचाची गळ्याची रुंदी आहे ना, तेवढीच इथं पण 3.25 इंचाची गळ्याची रुंदी आली पाहिजे. या बघा, आणि याला असा पूर्ण चौकोन करायचा. आता हा पूर्ण चौकोन केलेला आहे आपण. आता हा ह्याला गळ्याचा असा आकार द्यायचा आहे, गोल आकार. पण आता बघा, पुढच्या भागाला असा ब्रॉड करायचा आहे ना, तर नकळत इथपर्यंत असं थोडंसं क्रॉसमध्ये घ्यायचं आणि याला या बघा इथून असा शेप द्यायचा आणि ह्याला ह्या दिशेने पुढच्या गळ्याच्या असा ब्रॉड थोडासा, आता आजकाल चालू आहे फॅशन त्याप्रमाणे असा ब्रॉड इथं घ्यायचा. पण इथे गळ्याच्या रुंदी अजिबात कमी करायची नाही आणि इथं असं ठेवायचं आणि हा वरचा पाठीमागचा भाग इथं बरोबर ठेवायचा आणि ह्या पद्धतीने हे कट करून घ्यायचं. आता मी हे साईडनी पूर्ण आहे असं कट करून घेईन. तर आता हा पाठीमागचा भाग आहे, त्याच्यावरून आपण खालचा पुढचा भाग काढतोय. तर बघा, हे मी वरचा भाग काढल्यानंतर हा पुढचा गळ्याचा आणि इथे 3.25 आणि 1 इंच वर घेतलेला आहे आपण. आता हे हाफ कटोरीचा टक्स, तर हे काय करायचं माहिती आहे का, इथून आपल्याला घडी अशी 3.5 ते 4.25. आता हे माप मोठं आहे म्हणून मी 4.25च्या हिशोबाने घेणार अशी घडी. हे बघून घ्यायचं 4.25 आहे का, तर हे 4.25 ते 3.5. 3.5 36 साईजचा असेल, 37 साईजचा असेल तर 3.5, तर 40च्या पुढे असेल तर हे 4.25 मापाची अशी घडी घ्यायची. इथं मार्किंग करायचं असं व्यवस्थित इस्त्रीनी आणि हे बघा, टक्सची उंची जेवढं मापाचा असेल त्या मापाने जर तुम्ही टक्सची उंची, आता इथं माप आहे, इथं पॉइंट धरायचा आणि शोल्डरला धरून इथं बरोबर इथं मार्किंग करायची आणि इथे एक मार्किंग करून टाकायची. जर अंगावरचं माप असेल तर आपण 9.5 ते 10.15. आता यांचं माप उंची जास्त असल्यामुळे मी 10.5 ते 11.15 पर्यंत आलेलं आहे. मग इथं मार्किंग करायची आणि इथून 1.5 इंच सोडायचं, 1.5 इंच 2.25 इंच त्या हिशोबाने इथं मार्किंग करायची आणि हा पुढचा डाच येईल आणि हा मधला सेंटरचा आहे आणि इथं आपण जेवढं इथं 1 इंच घेतलं होतं ते 1 इंच इथं घ्यायचं. म्हणजे इथं असा पूर्ण पुढचा डाच येईल, म्हणजे टक्स येईल. हा पुढचा टक्स येईल, तो इथं याला एक सेंटरला चटका मारायचा आणि थोडंसं इथं जास्त मार्किंग दाबून करायचं, म्हणजे ते पाठीमागे उठून दिसेल. तर या बघा, इथे हा भाग झाला, इथं पुढचा सेंटरचा, ह्याच्या शेजारचा झाला आणि ह्याच्या शेजारचा. जेवढं इथं अंतर घेतलंय आपण, हे बघा 1.5 2.25 इंच, तेवढंच आपण 2.25 इंचाचं इथे मार्किंग करायची. आणि इथे मार्किंग केली की मग आपण बघा, हा मुंड्यातला डास तयार होतो आणि हा सेंटरचा डास तयार होतो आणि हा समोरला डास तयार होतो. मग हितला डास मारण्यासाठी आपल्याला अगोदर योगपीस काढावं लागेल, नंतरनी मग हितला डास मारण्यासाठी इथं मार्किंग करायचे. तर आता मी योगपीस ह्याच्या नंतरनं काढेन. हाफ कटोरीचा क्रॉस पट्टी म्हणजेच योगपीस काढायचं आपल्याला. या आडव्या कापडात घेतलेलं आहे मी. तर कमरेचा चौथा भाग अधिक 1.5 इंच वाढवलंय
समोरल्या बाजूला 4 इंच घेतलेलं आहे आणि साईडला 3 इंच घेतलेलं आहे. मागच्या भागातून पूर्ण एक इंच वजा केलं होतं आपण पुढचा भाग आला. मग ते 1 इंच वजा केलेलं असताना हिच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना 4 इंच पुढे 3 इंच इथे आणि ह्याप्रमाणे अशी सरळ तिरकी रेघ ओढायची. पण हे उतरतं असल्यामुळे असं न ठेवता थोडासा असा सेप घ्यायचा जेणे की तो योक पीसचं वळण दिसेल. मग इथल्या भागात तो छाती बसायला व्यवस्थित होईल. आता बघा हे मी कट करून घेईन आणि याला योक पीसच्या पद्धतीने जसा सेप असतो तसा सेप असा आपण देऊन घ्यायचा. मग हा झाला आपला योक पीस तयार. आता आपल्याला फायनल कटिंग करायचंय. प्रत्येक वेळेस मी सांगतो की प्रत्येक भाग आपण काढल्यानंतर परत फायनल म्हणजे फिनिशिंग शेवटची कटिंग असती ती ह्या पद्धतीने करायची असती. तर हा मागचा भाग काढलेला आहे त्याच्यावर आपल्याला हा पुढचा भाग ठेवायचा आहे. पुढचा भागाचा सुद्धा मुंड्याचा बघा मी खड्डा असा व्यवस्थित घेतलेला आहे. पाठीमागच्या भागापेक्षा अर्धा इंच दोरावर पुढे आणि त्यानंतर हा योक पीस काढलेला आहे आपण त्या पद्धतीचा जो आता मी तुम्हाला योक पीस काढलेला दाखवलेला आहे. तर हा योक पीस असा याच्यावर ठेवायचा आणि इथे एवढं मार्जिंग वाढतं. मग 1 इंचाचं अंतर आपण ठेवायचं का तर इथं पुढचा भागाचा डाच मारण्यासाठी आपल्याला. तर हा डाच पुढचा सेंटरचं येण्यासाठी 1 इंचाचं मार्जिंग ठेवायचं आणि राहिलेलं पुढचं थोडं पाव इंच दोरावर अर्धा इंच असेल. आता आपल्याला फायनल आणि शेवटचं फिनिशिंग मध्ये कटिंग करायचंय. आपण सगळे भाग काढलेले असतात परंतु ते पूर्ण झालेले नसतात. त्यासाठी मागचा भाग मी काढलेला आहे त्यावरनं पुढचा भाग काढलेला आहे. हे बघा मी व्यवस्थित याच्यावर ठेवून घेणार आणि इथं अर्धा इंच दोरावर मुंड्याचा आतमधला सेप घेणार आणि योक पीस जसा आपण काढलेला आहे हा योक पीस त्या पद्धतीचा योक पीस आपण काढून घ्यायचा आणि त्यानंतर हा खालच्या भागाला इथे असे लावायचं आणि इथं एवढं मार्जिंग उरतं बरोबर ना. मग इथनं 1 इंचाचा जो भाग असतो डाच तो इथे येतो पुढच्या सेंटरचा डाच. मग तो 1 इंचाचा डाच इथं गेला की मग इथे राहिलेलं जेवढं मार्जिंग असतं ते काय करायचं माहिती आहे का आपण थोडंसं 1-2 इंचांनी इथं 2 इंचांनी वर घ्यायचं. 2 इंचांनी वर घ्यायचं आणि याला सरळ अशी रेष मारायची आणि ती ह्या चौथ्या टक्सला मॅच करायची. मग त्यानंतर थोडंसं वरती क्रॉस घ्यायचं. क्रॉस घेतल्यानंतर मग बघा हे कट करून टाकायचं. अशा हिशोबाने कट केल्यानंतर मग हा सरळ भाग व्यवस्थित करून वरपर्यंत घ्यायचा आणि हा मुंड्याचा डाच इथं येईल, हा साईडचा डाच येईल, खालचा येईल आणि ही समोरला येईल. मग ह्याप्रमाणे हा योक पीस लावल्यानंतर हा बरोबर इथं 4 टक्सचा पूर्ण हाफ कटोरी ब्लाउज तयार होईल. मग इथे पुढे आहे ना पाव इंच दोरावर असं थोडंसं नकळत याला असं क्रॉस मध्ये कट करून घ्यायचं का तर पुढचा गळा पसरायला नको म्हणून. आणि इथे मुंड्याचा चटका मारायचा तो इथे आणि ह्याला बाही लावून बघायची. आपण पूर्ण बाही कापलेली असते मग ही बाही कट केलेली असते ना मग अशी बरोबर अशी लावून ह्या हिशोबाने इथपर्यंत बघायची तर ही बाही बरोबर बसती. म्हणजे या पद्धतीचं पूर्ण कटिंग तयार झालेलं आहे.